आहे। मी चिंचोली येथे राहणार। बीडमध्ये चिंचोली हे माझे गाव आहे। मी बीडमध्ये राहते। माझे वडील आहेत, त्यांनी आत्महत्या केली आहे फक्त काही कर्जामुळे। माझ्या वडिलांचे वय फक्त 37 ते 38 होते। आता 1 महिन्यापूर्वी त्यांनी पाऊस न पडल्यामुळे आत्महत्या केली। आमच्या भागात गेले 4 वर्ष सलग दुष्काळ आहे। ह्या दुष्काळामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। तर आमच्या भागातील गेले 4 वर्ष सलग दुष्काळ असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी बी बियाणं खते यासाठी कर्ज घेतले होते। तर पाऊस न पडल्यामुळे पिके आले नाही। दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत गेली। कर्ज वाढत गेले। हे कर्ज भरण्यापोटी शेतकऱ्याकडे काही पैसाही राहिला नाही। त्यामुळे बऱ्याचशा बीड जिल्ह्यात 250 शेतकऱ्यांनी जवळपास आत्महत्या केल्या आहेत। तर इथं हे जे आम्ही इथं आलो तर ते फक्त भाऊंच्या कृपेने। आमच्या शिक्षणाचाही खर्च माझी आई एकटी घेऊ शकत नव्हती। माझी आई व माझा छोटा भाऊ आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये 4घच होतो। माझे वडील मला सोडून गेल्यापासून मी माझ्या आईशिवाय कुणाला जास्त मानित नव्हते, देवालाही नाही। पण ज्या दिवसापासून भाऊ माझ्या जीवनात आले तर भाऊंनी मला इथं शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे, त्या दिवसापासून माझ्या आई वडील एवढा दर्जा मी भाऊंना यांना देते। मी तुम्हाला एवढं सांगते की जे शेतकरी आहेत त्यांनी असं का करावा की आपल्या मुलाबाळाचा विचार न करता त्यांनी आत्महत्या करावा। जे माझ्या वडिलांनी केलं ते कुणी करू नये म्हणून मी कृपया सगळ्यांना प्रार्थना करते की असं आपल्या आई वडिलाला आपण धीर देत चला। मी इथे राहून 85% पुढे प्रयत्न करेल व माझ्या आईसाठी मी शिकून खूप मोठी होईल। माझ्या आईला मी सांभाळेल। माझा भाऊ छोटा आहे, त्याच्या शिक्षणाचा खर्च 12वी पर्यंत भाऊंनी घेतला आहे, मलाही आणि माझ्या भावालाही। माझे वडील होते तोपर्यंत मला कोणाची गरज नव्हती, पण ज्या दिवसापासून माझे वडील गेले तर त्या दिवसापासून मी एकदम अनाथ झालते। माझ्या आई मीच होतो। ज्या दिवशी भाऊ आले त्या दिवशी माझ्या वडिलांची मला खूप आठवण आली। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते।